काय झालं? उभाटाचे नेते माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी अंबादास दानवे साहेबांना दिली. का बरं काय भूमिका घेतली नाही काँग्रेसने? एवढे जर धाडस होतं ना, आमची वेगळी भूमिका आहे म्हणायचं. कारण त्यांना माहित होतं उमेदवार जर उभा केला तर जेवढे आहेत आता आमदार ती सुद्धा मतं काँग्रेसला पडणार नाहीत, अशी काँग्रेसची अवस्था आहे. त्यामुळं आता काय आहे, सतेज पाटील माजी राज्यमंत्री आहेत आणि ते आतुरतेनं वाट बघतायत विधान परिषदेमधलं त्यांना विरोधी पक्षनेते पण मिळावं. त्यामुळं पक्षश्रेष्ठींच्या सतत आपण नजरेस आलं पाहिजे. आणि मग डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या सारख्या मोठ्या शिवसेनेच्या नेत्यावर टीका केली की मग दिल्लीतली आपली पक्षश्रेष्ठी आपला विचार करतील, या एका अपेक्षेनं आशा लावून ते बसलेत आणि त्याच्यामुळे ते असं वक्तव्य करतात. राहता राहिला प्रश्न सातारचा. आता पालकमंत्र्याला त्यांचं मी वक्तव्य ऐकलं मगाशी. ते म्हणले पालकमंत्र्याला तुम्ही जरा सौम्य शब्द वापरला, ओढत नेलं. ते म्हणले भरपटत नेलं. त्यांना म्हणावं तुम्ही तिथं पाहिजे होता. आणि हे मान्य आहे, पोलिसांबरोबर माझे आणि दुसरे आमचे सहकारी माननीय मंत्री मकरंद आबांची, खासदार नितीन काकाची झटापटी झाली, धक्काबुक्की एकमेकांना त्या ठिकाणी झाली, ह्याच्याबद्दल दुमत नाही. पण भरपटत नेलं वगैरे हे शब्द वापरणं हे कसं आहे, हे थोडंसं कुठंतरी अतिरंजित बोलायचं की जेणेकरून आपल्याला दिल्लीश्वर विचारतील. आणि सातारच्या प्रश्नानंतर प्रसंगानंतर मंत्रिमंडळामध्ये मांडीला मांडी लावून आम्ही बसलो. शेवटी मंत्रिमंडळामध्ये आम्ही संविधानिक पदावर आहे. जनतेने आम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं, पक्षानं आम्हाला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. त्यामुळे ती जबाबदारी संविधानिक वेगळी आणि आम्ही आमची भूमिका मांडली ना. जे घडलं सातारा बाबतीत ते पक्षांतर्गत व्यासपीठावर मी शिवसेनेमध्ये मांडलं, माननीय मकरंद पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मांडलं आणि मग नंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री माननीय श्रीमती सुनेत्राताई वहिनी साहेब पवार, या सगळ्यांनी बसून त्याच्यामधनं चर्चा करून त्यातनं योग्य तो मार्ग या ठिकाणी त्यावेळी काढला. ज्याला काय सांगायचे ते त्या त्यावेळी वरिष्ठांनी सांगितलेलं आहे. मला बंटी पाटील साहेबांना एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही आता जी आस लावून बसलेला आहात विरोधी पक्ष नेते पदावर विधान परिषदेतल्या, पहिलं अवस्था काँग्रेसची सुधारा. तुम्हाला तुमचं संख्याबळ वाढवता येते का बघा. आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब म्हटली ती वस्तुस्थिती आहे. कुठं काँग्रेस आहे आता? दिसते का तुम्हाला कुठं काँग्रेसचं काय कार्य दिसतंय का? काँग्रेसची काही लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्यासाठी काम चळवळ करण्याची काय पूर्वीसारखी पार्श्वभूमी आता राहिलेली आहे का? त्यामुळं काँग्रेसला महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेनं लोकशाही मार्गानं मतदान करून त्याला त्यांची जागा दाखवलेली आहे. हे सत्य डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब बोलल्यामुळं बंटी पाटील साहेबांना ते झोंबलं आणि म्हणून साठी दिल्लीश्वरांच्या नजरेत बघण्यासाठी त्यांनी असं वक्तव्य केलेलं आहे. साहेब, काँग्रेस